नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण एक सांप्रदायिक व्हिडिओ बनवणार आहोत, कारण सांप्रदायिक या मुद्द्यावर ज्यांनी काम केलं त्या लोकांचं समाजकार्य फार मोठ्या प्रमाणात झालं। कारण सांप्रदायिक मध्ये कसल्याही प्रकारची जात, द्वेष, मत्सर नाही, पाहायलाच मिळत नाही। म्हणून संतांनी या देश टिकवून ठेवला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, चुकीचं ठरणार नाही। संतांनीच सर्व जाती धर्मांना घेऊन एकोप्याचा संदेश जनतेला दिला। एकोपा, आम्ही फक्त माणसं आहोत आणि ती एका वडिलांचे, आणि ते वडील म्हणजे फक्त भगवंत। तत्वज्ञान सांगणारे आता हजारो आले, हजारो गेले, पण निसर्ग निर्मित होणाऱ्या गोष्टी हे सर्वाला मानाव्याच लागतात। आणि त्या गोष्टी म्हणजे आपण, आपल्याला निसर्गाने जन्म दिला, कसा दिला, का दिला, कुणी दिला, कुठं आहे भगवंत, कुठं आहे ईश्वर, या गोष्टीत आपल्याला पडायचं नाही। पण ईश्वराच्या सानिध्यात असणारा प्रत्येक माणूस समाधानी आहे, त्याचं मन शांत आहे, हे मात्र निश्चित आहे। तुम्ही आतापर्यंत पहा, जे खरे भगवंताच्या सानिध्यात आहेत ते माणसं किती समाधानी असतात बघा। पैशाचा स्वार्थ नाही, कशाचा लोभ नाही, कोण किती मोठा आहे, कोण किती छोटा आहे, याचं काही त्यांना घेणं देणं नाही। त्यांना एवढंच माहित आहे की आपण ज्यावेळेस मरतो त्यावेळेस आपल्याला काहीही घेऊन जाता येत नाही, फक्त आपल्या सोबत नाम आहे। म्हणून एक भावगीत आहे बघा, प्रल्हाद शिंदे यानं लिहिलेलं, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझे पदी लागो माझे तन मन धान, नाम तुझे घेता देवा होई समाधान। तुझं नाव घेतल्यावर मला समाधान लाभते। काय बोल आहे, काय वास्तव चित्र आहे, हे आपल्याला कळतंय का? जरा मनात, अंतःकरणात विचार करून आपण आपल्या जीवनाचं मार्गक्रम करायचंय। किती दिवस या पृथ्वी तलावर तुम्ही जिवंत आहेत कोणालाही माहित नाही। आजचा दिवस आनंदाने जगा। मी सारखं सांगत असतो, तथागत गौतम बुद्धाकडे एक व्यक्ती गेला आणि तो म्हणाला, माझ्या घराची वास्तुक शांती करायची आणि दिवस कोणता चांगला आहे। गौतम बुद्धांनी कसलाच विचार केला नाही, एका सेकंदात सांगितलं, आजचा दिवस चांगला आहे। आम्हाला तुम्ही पंचांग बघितलं नाही, तुम्ही काही विचार केला नाही, आणि एका सेकंदात सांगितलं म्हणजे आज। गौतम बुद्ध हसत म्हणाले, उद्या तुझं आहे कशावरून? उद्या तू जिवंत आहेस कशावरून? हे काहीही सांगता येत नाही। म्हणून
कोणता दिवस चांगला, कोणता महिना चांगला, कोणती तारीख चांगली, कोणता वार चांगला, काही नाही. आज आज जे आहे ते खरं, उद्या खरं नाही. या देशामध्ये कोरोना आला 2020ला. कुणाला माहित होतं कोरोना येणार आहे म्हणून? पण सगळ्या ब्राह्मण मंडळीने लग्नाच्या विधी लोकांना सांगितल्या होत्या की या तारखे आहेत, या तारखेला लग्न करा, हे ग्रह वास्तू शांती करा, हे पाणी उजवा, असं बरंचसं काय सांगितलं. जर खरेच ब्राह्मण समाजातले जे विद्वान आहेत आणि जाणकार आहेत, अनुभवी आहेत, या सर्वांना जर माहीत असतं आणि कळत असतं तर कोरोनाच्या 2020च्या सालामध्ये तारखीच दिल्या नसत्या. त्यांनी म्हटले असते कोरोना येणार आहे, माणसं मरणार आहेत, स्वतःला वाचवायचा प्रयत्न करा, लग्न विधी करू नका, असं सांगितलं असतं. याचा अर्थ असा आहे की कुणालाच आपल्या स्वतःच भविष्य कळत नाही, उद्या काय होणार आहे कळत नाही. म्हणून तथागत गौतम बुद्धाचा जो विचार आहे तो आपण आत्मसात करा. उद्या आपला नाही, जे काय आहे ते आज आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शरीरावर जर रोग झाला तर डॉक्टरकडे जाऊन तात्काळ आपण औषध उपचार करून दुरुस्त करतो. पण मनाला जर रोग झाला तर अशांततेचा, शांतच नाही मन, तर मग कुणाकडे जायचं? तर मग ईश्वराकडे जावं लागतं. आणि ईश्वराकडे नामाशिवाय गत्यंतर नाही. ज्या पद्धतीने आपापल्या नावामध्ये आपली किंमत असते. आपलं नाव कोणी नाही घेतलं एखाद्या स्टेजवर तर आपल्याला मनातून राग येते, यानं माझं नाव घेतलं नाही. म्हणजे नामाचा गर्व आहे, अभिमान आहे, माझं नाव घेतलं पाहिजे. नाही घेतलं तर राग येत. तसं स्वतःच्या नावामध्ये आपलेपण जसं आहे तर ईश्वराच्या नावामध्ये देवपण आहे, हे कधीच विसरायचं नाही. शरीर घडवण्यासाठी पाण्याची गरज आहे, लक्षात घ्या. शरीर घडवण्यासाठी पाण्याची गरज आहे, पाणीमध्ये जीव आहे. तसं मन घट्ट आणि शांत करण्यासाठी, समाधानी राहण्यासाठी भगवंताच्या नामाची गरज आहे. हे कधी विसरायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणे भगवंत निराकारी आहे, निर्गुण आहे, हे खरं आहे. पण जसं जसं ईश्वराचं, भगवंताचं नाम घेत 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 पुढे जाचाल त्यावेळेस ते सगुण होत आहे. आणि सगुण होऊन सगुण गुण निघून जरी गेला तरी नाव शिल्लक राहते. आणि म्हणून म्हटलं गेलंय माणूस मेल्यानंतर इष्टमित्र स्मशान भूमीपर्यंत येई, आपली धर्म पत्नी घराच्या दरवाजापर्यंत तोंडाला पदर लावून उभा राहील. आणि आपल्याला जाळल्यानंतर आपला आत्मा परआत्मा याच्यासोबत फक्त तुमचं चांगलं गुण येईल, म्हणजे समाजकार्य येईल, म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये कसं जगला आहोत तेवढंच येईल. हे पक्क डोक्यात ठेवायचं. आणि म्हणून तुम्हाला जर जगायचं असेल तर तुमच्या नामामध्ये जशी तुम्हाला ताकद मिळते, नाव पूर्ण देशभर माझं नाव झालं पाहिजे,
मी चांगलं काम करतोय ही जगाला आवडलं पाहिजे, जगानं आपल्याला शाबासकी दिली पाहिजे, आपलं नाव कुणीतरी घेतलं पाहिजे। एखाद्या मोठ्या स्टेजवर जर एखाद्या खासदार आमदारानं मोठ्या भरसभेत जर नाव आपलं घेतलं तर आपली छातीश, माझं नाव खासदाराने घेतलं, मुख्यमंत्र्यांनी घेतलं, पंतप्रधानाने घेतलं, काय फरक पडला? तुझ्या अंगावर 100 किलो मांस आलं तर त्यानं नाव घेतलं घेतलं तुला करोडो रुपये मिळाले, काय झालं? काय नाव घेतलं म्हणजे काय? तर ते समाधान, बघा माझं नाव पंतप्रधानाने घेतलं, माझं नाव मुख्यमंत्र्याने घेतलं म्हणजे मला मोठे पण मिळालं। हा जसा तुमच्या नावाची तुम्हाला आपुलकी आहे, तशी ज्यानं जन्म दिलाय तुम्हाला, ज्यानं या पृथ्वीवर जन्माला घातलाय, ज्यांच्या आशीर्वादानं तुम्ही जगतात, ज्यानं तुम्हाला पाणी दिलं, अन्न दिलं, श्वास दिला, या तीनच गोष्टीवर आपण जगतो। या 3 गोष्टीमध्ये एकही गोष्ट तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही या पृथ्वी तलावर जगू शकत नाही। आणि या सर्व गोष्टी भगवंतानं दिल्या, म्हणून भगवंताला खाता पेता उठता बसता विसरू नका, आठवण ठेवा। ज्यानं आपल्याला जन्म दिलाय त्या जन्मदात्याची आठवण करा। आणि म्हणून संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले, ठेविले अनंते तैशची या राहावे, चित्त असू द्यावे समाधान। मग चित्त समाधान ठेवण्यासाठी हावरटपणा बंद झाला पाहिजे। सगळ्यात मोठा आयुष्यातला धोका म्हणजे हावरटपणा। आणि हावरटपणा जर बंद झाला तर मग मन शांत राहते। ठेविले अनंते, अनंत काळापर्यंत जसं जसं तुम्हाला ठेवलंय तसं तसं ठेविले अनंते तैशेची या राहावे, जसं आहे तसं राहावा, समाधानानं जीवन जगा। तैशेची या राहावे, चित्त असू द्यावे समाधान, समाधान। आणि म्हणून स्वतः तुकाराम महाराजांनी एक अभंग सुद्धा लिहिला। असे तुकाराम महाराजाचे हजारो अभंग आहेत, पण त्याच्यामध्ये सकाळी सकाळी तो अभंग जर ऐकला तर आपलं मन तृप्त होते, शांत होते। ते म्हणतात, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे अंग, आनंदाची, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची डोही आनंद तरंग। आनंद तरंगत राहील। काही सांगू जाहले कायचे या बाई, पुढे चाले नाही, पुढे चाले नाही, आवडीने आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची डोही आनंद तरंग। पुढे ते म्हणतात, गर्भाचे आवळे मातीचे डोहाळे, गर्भात आवळे मातीचे डोहाळे, प्रीतीचे जिवाळे
ते ते बिंबे प्रीतीचे जिवाळे, ते ते बिंबे आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची डोही, आनंद तरंग. तुका म्हणे ऐसा ओतीला जो ठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा मोकाला. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची डोही, आनंद तरंग. आनंद घ्या, आनंद तरंगत राहावा, दरवळत राहावा. आपल्या सोबत ईश्वराचं नाव असू द्या आणि भगवंताच्या सान्निध्यात राहावा, आनंदी जीवन जगा. मग बघा, शुगर नाही, बीपी नाही, टेन्शन नाही, अटॅक नाही, काय नाही. 90 वर्षाच्या वयोवृद्ध माणसाने पंढरपूरची आषाढी यात्रा केली, नाचत, उड्या मारत. कुठली आली ऊर्जा? ये 60 वर्ष झालं तर उठा येत नाही, बसा येत नाही, अशी परिस्थिती. अधिकारीचे ज्याला 2-2, 3-3 लाख रुपये महिना पगार आहे, त्यांना ती पैसे खाता येत नाहीत. आणि ती पैसे लोकांचे लुटलेले असतात, भ्रष्टाचारी असतात, म्हणून त्यांना फार मोठा शाप आहे. शाप त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिला असतील, पुरुष असतील, त्यांना आजार कधीच येत नाही. आणि यांना गोळ्या घेतल्याशिवाय जेवता येत नाही. साखर खाऊ नका, पेढा खाऊ नका, गुळ खाऊ नका, गोड काही खाऊ नका, बुंदी खाऊ नका. खायचं काय? पैसे खा. लोकांचे लुटलेले, गोर गरिबाचे लुटलेले. आणि मरताना सुद्धा झालं ती आळ्या पडून मरतय. पाय तोडा रे, शुगर जास्त झाली. कुठला तर मांसाचा तुकडा काढा रे, त्या पायाच्या ठिकाणी लावा रे. खंगून मरत, जवळ बी कोणी येत नाही. एवढे पैसे, एक पट्ट्या 4-5-10 कोटी रुपयाचा मालक असाच व्याकुळ झाला, आजारानं त्रस्त झाला. आणि लोकांचे लुटलेले पैसे, स्वतःचे पोरं गाड्या घोड्या, पेट्रोल डिझेल, दारू गांजा, बाई बाटल्या, बिर्याणीच्या ताटल्या खाऊ खाऊ पार करून टाकायले आहेत ते कमवलेले पैसे. आणि ह्याला उचलला, ह्याचा आजार दुरुस्त करायला कुणीही नाही. ह्याला उचलला, जनावराच्या कोट्यात टाकला. काही मित्र भेटाय गेले, तो म्हणायला, एवढे पैसे कमवून ठेवले, एखाद्या चांगल्या दवाखान्यात नेलं तर मी वाचेन, पण माझ्याकडे कुणी सुद्धा येईना. का? गोरगरिबाचे पैसे लुटले होते ना, म्हणून ईश्वर त्या लेकराला तुझ्याकडे यावं, तुझ्यावर प्रेम करावं अशी सद्बुद्धी ईश्वर त्या मुलाला देणारच नाही. कारण तू तडपडून मेला पाहिजे. लोकाला लुटलेला आहेच. लोकाला लुटून जगणारी अवलाद तडपडून मिलीच पाहिजे, आणि ईश्वर त्याला सोडत नाही. म्हणून म्हटलं गेलं, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. म्हणून कर्म चांगलं करा,
भगवंताच्या नामात राहावा, सर्वांसोबत चांगलं राहावा, कुणाचंही वाईट करू नका, वाईट करण्याची वाईट बुद्धी मनात आणू नका. म्हणून भगवंताचं नाम हे सर्वश्रेष्ठ नाम आहे. मरताना सुद्धा तुमच्या तोंडात भगवंताचं नाव असावं, तरच तुमच्या जीवाला सोडवणूक आहे, समाधान आहे आणि कसलाही दुःख न घेता आराम मरा. चांगल्या पद्धतीने मरताना सुद्धा आनंद तुमच्या सोबत असला पाहिजे. तुम्ही कसं मेलाव हे तुम्हाला सुद्धा कळू नये, एवढ्या आनंदात ईश्वराच्या सान्निध्यात राहून मरा, तरच तुम्हाला या जीवनामध्ये समाधान आहे. नाहीतर काय नाही, हे सगळं जग पळत आहे, कुणाला समाधान मिळालं आहे? समाधान भगवंताच्या नामात राहून समाधान मिळेल. मन स्थिर होईल, हावरटपणा बंद होईल आणि मग मनाला शांती मिळेल. आणि स्थिरता, शांती ज्याच्याकडे आहे त्यालाच खरं समाधान आहे, बाकी सर्व व्यर्थ आहे. एवढेच आज पुढील भागामध्ये जे काय मला जमते ते अजून पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्या पुढे सादर करेन. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हे विचार जर आपल्याला आवडत असतील आणि जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धाराशिवकर.